कृष्णा सांगतो नाही. ओम 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 नाही. ओंकार चैतन्य त्याला गाणं नाही. पांडुरंग अनिर्वचनीय सर्पण्या उत्पत्तीचा प्रकार चालू आहे. त्यातला निम्म भाग झाला होता. रज्जू उपयी चैतन्याच्या अविद्येच्या तमगुणाचा परिणाम सर्प आणि अंतकरण उपयी चैतन्याच्या अविद्येचा मुद्दा काय चाललेला आहे मुख्य अनिर्वचनीय सर्पण्या उत्पत्तीचा प्रकार. त्याच्या आधी कोणता प्रकार झाला? हे जगत खोटं आहे, जगत मिथ्य आहे, ब्रह्मसत्य आहे हे तुम्हाला पटवून देताना वेदांत शास्त्राने जगत मिथ्या कसं आहे याच्यासाठी दृष्टांत कोणता आणलेला आहे? रज्जू सर्पाचा आणला. त्याच्या आधी तुम्हाला सांगितलं जगत झालं नाही, जगतच झालं नाही, पण हे आम्हाला दिसतं, प्रतीला येतं. याची संगती काय तर म्हणले रज्जू सर्पाकार भासी येले जगत. हे तुकोबरायांना जशी अनुभूती आली तशी वेदांत शास्त्राचं अध्ययन करणाऱ्याला ही अनुभूती यावी की हे जगत स्वप्नाप्रमाणे खोटं आहे. पुढे स्वप्नाचा दृष्टांत येणारच आहे. तर तेव्हा ते पटवून सांगण्यासाठी हा दृष्टांत आलाय. नाही तर हे रज्जू सर्प काय सारखाच निघतोय बरं, म्हणजे रज्जूवरचा सर्प सारखाच का बाहेर निघू राहिला? तर याचं कारण हे आम्हाला आमच्या डोक्यातला सत्यत्व घालवण्याच्या हेतूने मग शास्त्राने आपल्यावर कृपा केली आणि शास्त्राने आपल्याला असं सांगितलं की हा दिसणारा प्रपंच रज्जूवर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे आहे. आता रज्जू कोणता आहे? तुमचा पाठ झाला. कधी भेटतो हा सर्प? केव्हा भेटतो? संध्याकाळच्या वेळेला, मध्यान्नाच्या ज्या वेळेला, मध्यान्नाला नाही, संध्याकाळच्या ज्या वेळेला मंद अंधकार असतो त्या काळाला या सर्पाची प्रतीती येते. मग तो सर्प तरी तुम्हाला का वाचला? तर याला हा दृष्टांत दिलेला आहे आणि त्याच्यावरून जगत मिथ्यात्व पटण्याच्या दृष्टीने हा विषय आलेला आहे. तर त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात, पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान. म्हणजे पदार्थ म्हणजे रज्जूवर भासलेला सर्प, याला काय म्हणतात? पदार्थ. आणि त्या रज्जूवरील सर्पाचं ज्ञान. हे दोन्हीही खोटे आहे असं शास्त्र म्हणतं. सोपा विषय, फक्त डोकं लावलं की त्याच्यात काम होतं. आणि मग हे दोन्ही जर खोटे आहेत, तसंच जगत खोटं आहे आणि जगताचं ज्ञान, जगताचं ज्ञान गच्च भरले का नाही डोके आपले डोके कशाने गच्च भरलेले? हे जगताच्याच ज्ञानाने. जो एखाद्या विषय, याच्यातही अनेक विषय आहेत, एक विषय नाही याच्यामध्ये, इतके विषय आहेत ना, त्या विषयाला वापरून आयुष्य जरी घालवलं तरी जगताचं सगळं ज्ञान तुम्हाला प्राप्त होणार नाही. एखाद्या विषयाचं बी पूर्ण होत नाही तर सगळं कधी होईल? इतकी ज्ञान भरलेली आहेत. आणि मग ही कशी ज्ञान आहेत? तर विषयजन्य ज्ञान आहे. या विषयजन्य ज्ञानाचा उपयोग होतो पण पोट भरण्यासाठी. ज्या व्यक्तीला एखाद्या विषयाचं ज्ञान झालं की त्याची किंमत वाढते. त्याला पैसे कोण करून देतो? ते ज्ञान करून देत असतं. तुम्हाला ते ज्ञान असेल तर त्याचे पैसे बी भेटतात. म्हणून ज्ञान विकोणी भरती पोट, माऊली ज्ञानोबराय म्हणतात. एक ज्ञान भरली तोर, संसार यात्रा भरली तोर, चळे हाट बाजार, काम क्रोधे विके मद मत्सर, यात्रा भरली जनी देवी विन्मुख प्राणी, विषयाची भ्रांती दाटणी आडरे. एकी ज्ञान विकोणी भरती पोट, एक पंडित पण मिरवती श्रेष्ठ, एक ज्ञान विकोणी भरती. पंडित सुद्धा ज्ञान विकून पोट भरतोय का नाही? पंडित कशावर ज्ञान? पंडित म्हणजे आडनावाचे पंडित नाही. पंडित झाले, विद्वत संपादन केले की ते म्हटले विकायला निघाले, द्या 5 लाख रुपये. आहे का नाही? त्यांची कामं चालू आहेत ना, म्हणजे त्याला काय अडचण नाही. तर ते हे म्हणजे हे ज्ञान पोट भरून ज्ञान, पण हे ज्ञान मोक्ष देत नाही. हे आयुष्यभर किती बी जरी भराडले काही उपयोग नाही. मग याच्यात एक ज्ञान श्रेष्ठ आहे की हे जगतच खोटं आहे आणि त्याच्याविषयी अधिष्ठानाचं ज्ञान ज्या वेळेला होतं, जसा अधिष्ठान रूपी रज्जूचं ज्ञान झाल्याबरोबर सर्प भ्रांती निघून गेली आणि भ्रांतीच निघून गेली म्हणून पदार्थ आणि त्यांची ज्ञान खोटी ठरली. आता तो त्याच्यामध्ये रेंगाळत नाही.
जीवनमुक्त महात्मा पदार्थांच्या मध्ये राहतो, पण ते खोटे आहे याचा मनोमन अत्यंत निश्चय असतो. म्हणून त्याचा प्रत्येक वेळेला क्षणोक्षणा तुकोबारायांचा अभंग आहे, ते क्षणोक्षणाला आम्हाला काय होतं याची जाणीव होत राहते, किंवा हे सारं खोटे व्यवहार करतो. व्यवहार करत असताना आता हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत, म्हणून ते दृष्टांत सुंदर आलेला आहे. कोणता? रज्जू सर्प. म्हणून त्या पदार्थाचं ज्ञान आणि पदार्थ दोन्हीही खोटे. तसं जगत आणि जगतातले असणारी अनंत ज्ञान आणि पदार्थ खोटे आहे. भासुद्या भासले तर काय अडचण नाही. पदार्थ भासल्याने व्यवहार सिद्ध होतो, सत्यत्व सिद्ध नाही होत. व्यवहार सिद्ध होतो ना. दुकानात काय सामान आणायला जायचं असेल तर व्यवहार सिद्ध होतो. पैसे दिले की ते म्हणतो काय म्हणत होते, मिथ्या आहेत, पैसे मिथ्या आहेत, पैसे मिथ्या आहेत असं नाही. पैसे स्वरूपात आहात त्याचं पाहिलं तर तिथं मिथ्यात्व येतं, आणि व्यवहाराच्या दृष्टीने ते व्यवहार करतात ना. भूक लागल्यावरती अन्न आणि भूक यांच्यामध्ये काय होतंय, साधक वादक व्यवहार होतो. मग झाला व्यवहार, तो हा व्यवहार होतो. पण अन्नही खोटं आणि भूकही खोटी हे कळायला पाहिजे. शरीर रक्षावे हा धर्म बोलतो. हा आता आपला शरीर रक्षावे हा धर्म बोलते. काय असे हाती तयाची त्या, तर हा शरीर रक्षण केलं, पण शरीरच खोट आहे हे बी लक्षात राहिलं पाहिजे. मग शरीर खोट आहे, अन्नही खोट आहे. तर त्याच्यातला हे मिथ्यात्व दृढ झाल्यानंतर शरीर सोडायच्या वेळेला त्रास नाही झाला पाहिजे. आता कसं काय शरीर सोडू, आता कसं काय, अरे खरं नाही ना, खोटे आहे ना, मग ते सोडून. तू इतके दिवस त्याला तसंच वागवलं ना. पडिली हे रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार सत्य म्हणून. जगातली लोक हे व्यवहार सत्य म्हणून चालवतात, पण तोच महात्मा पुरुष त्याचं मिथ्यात्व दृढ करतो. आणि त्याच्यासाठी हा दृष्टांत आला बरं. म्हणून नुसतं शास्त्राचं डॉटमॅट्रिक ज्ञान भाऊंच्या भाषेत प्राप्त करून काही उपयोग नाही. म्हणजे तुम्हाला असं जर कळालं रज्जूवर कसा सर्प बसला, कसा काय गेला, कुठून आला आणि कुठं गेला, तर याच्यामुळे तो आम्हाला काय फायदा हो हे कळायला पाहिजे. म्हणून याचं ॲप्लिकेशन कळायला पाहिजे. कशाचं? हे सर्पाचं हे जे ज्ञान मिळतं ना याचं तुम्हाला, आता ज्या वेळेला तुम्हाला ॲप्लिकेशन शिकताना, ॲप्लिकेशन म्हणजे काय, तुम्ही ते कॉम्प्युटरमधलं एखादा सॉफ्टवेअर घेतलं, ते सॉफ्टवेअर त्याचं ॲप्लाय कसं करायचं ते कळायला पाहिजे ना. नाही तर आत्ता बी ना मोबाईलमध्ये पुष्कळ सॉफ्टवेअर्स आलेले आहेत, तुम्हाला कुठं वापरता येतात आणि का वापरता येत नाही कळत नाही. त्याला कळण्यासाठी त्याच्यात शिरावं लागतं. ती लहान पोरं जशी आतमध्ये शिरतात ती असं असे बटणं दाबत असते. त्यांना जेवढं कळत तेवढं ते म्हणजे ह्याला कळतं तेवढं मला कळालं. ह्याला ॲप्लिकेशन म्हणतात. तसा या व्यावहारिक जगतात इथे सुद्धा वेदांत शास्त्राचं ॲप्लिकेशन कळाल्यावर तुम्ही सुख स्वरूप होता. शास्त्र कशासाठी चाललेलं आहे, हे सुख स्वरूप बनवण्यासाठी. त्याला दुःखाचा वारा लागला नाही पाहिजे. असं होऊ शकतं का या जगात? तर होतं. तर प्रपंचात राहतो पण दुःखी नाही. मग त्याला दुःखी का नाही याची कारणं तुम्हाला इथे कळाली की त्याचं काय, मिथ्यात्व दृढ झालं बुद्धीमध्ये. आणि मिथ्यात्व दृढ झाल्यामुळे त्याचा जे अनुकूल प्रतिकूल विषयांशी संयोग होतोय ना, तो व्हायचा बंद होतोय. जवळपास त्याच्यामध्ये काही होत नाही, फरक पडत नाही त्याला. कारण त्यांनी अनुकूलता आणि प्रतिकूलता यालाही जाणलेला असतं. प्रपंचाची हानी झाली, हानी होणं ह्या त्याचा स्वभाव आहे. कारण आपल्या कर्माने ते गणितच तयार करून ठेवलेली. तर आणि हानी झाल्यानंतर लाभही होणार आहे. पण जो यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. भगवद्गीता सांगते तो मला प्रिय आहे. आणि कसा प्रिय झाला तर त्याला ते काळ आलेलं आहे. चला, तर तेव्हा लक्षात आले की याच्यात रज्जू सर्पाचा जो दृष्टांत आलाय तो तुम्हाला नुसता दृष्टांत सांगायचा नाही, त्याच्या मागे सिद्धांत दडलेला आणि प्रचंड मोठा सिद्धांत आहे, साधारण सिद्धांत नाही. आणि त्या सिद्धांताने जीवाच्या अंतःकरण बुद्धीचा कायापालट होतो. शरीराला पंख फुटत नाही, डोक्याला शिंग फुटत नाही, पण बुद्धी मात्र बदलली जाते. हे वेदांत शास्त्राचं वैशिष्ट्य, बुद्धी बदलली. नाहीतरी शरीरात काय मोठा कोणता विशेष भाग आहे जो श्रेष्ठ आहे, यातली जर बुद्धी काढून घेतली ना तर त्या माणसाला विचारायचं सुद्धा नाही करू. अख्खं शरीर कशावर चाललेलं आहे, बुद्धीवर चाललेलं आहे. आणि मग त्या बुद्धीचं दुसरं काही वैभव नसून एका भगवंताची प्राप्ती.
आणि ते केवळ याच शरीरात होईल. त्याच्यासाठी काय करावं लागतंय? अति चिकाटीने चिंतन करावं लागेल. आणि हे एकदा केलं ना, मग तुम्ही प्रपंचात जरी राहिले, आणि प्रपंचात तर राहावं लागेल, प्रारब्ध असेल तोपर्यंत शरीर राहील. शरीर त्याचा तत्वज्ञानाने शरीराचा नाश होत नाही. तत्वज्ञानाने शरीराचा नाश होत नाही. मग ते शरीर समाधानाला प्राप्त होत. आणि जो समाधानी पुरुष आहे त्याची वृत्ती जेवढं चांगलं काम करते तेवढी असमाधानी पुरुषाची नाही. ते म्हणा आज काय मला ताण नका देऊ, मला लय टेन्शन आहे. तुम्हाला कशाचं टेन्शन आहे? त्या सत्यत्वाचं टेन्शन आहे. ज्या वेळेला सत्यत्वाचा नाश होतो त्यावेळेला टेन्शनचा नाश होतो. ते म्हणते काय तुम्ही काय वाटतच नाही, तुम्ही एकदम शांत राहता. शांत राहण्याला कारणीभूत कोण ठरलेलं आहे? मिथ्यात्व. हे खोटेच आहे, करतोय आम्ही पण खोटे आहे. त्याची व्यवहार नाही बंद होत, कर्मगतीनुसार चालू राहतात. तर हे ज्या वेळेला कळेल ना त्यावेळेला म्हणजे त्याच्यानंतर तो समाधानाला प्राप्त होतो. कोणी निंदी कोणी वंदी, माझं हेही नाही तेही नाही. अण्णांच्या तोंडातलं वाक्य नेहमी, माझं हेही नाही तेही नाही. अशी वेगळा दोन्ही पासून असा वेगळा झालेला. तर हे ज्या वेळेला केव्हा कळतंय? हे तुम्हाला पक्क ज्ञान, ज्याला घर्षण करावं लागतं बुद्धीत. नुसतं वाचल्याने कळलं असं नाही. ते घर्षण झालं बुद्धीत. आणि तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंचम ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. तर पुन्हा पुन्हा अभ्यास केला. बरं, ह्याच्याशिवाय दुसरं काही करण्यासारखं नाही. या जगात काही करण्यासारखं नाही. म्हणून हेच करावं. आणि हे करत याला वेळ जास्त नाही द्यावा लागत. मग सहज चिंतन जरी बाजारात जरी गेले ना, मी तुम्हाला नेहमी कितीतरी वेळा सांगत असतो, सहज गेल्यावर तुम्हाला समोर दिसतंय ते म्हणजे वेदांत शास्त्रच उभं राहतं. कसं राहतं? औषधाच्या दुकानात गेले, झाडावर औषधं मारायला जाताना तुम्ही तिथं लगेच लक्षात येत आहे, अरे ह्या औषधांचा कोणाशी नाशक भाव आहे? जंतूंशी. मग त्या जंतूंना कोण मारणार? तुम्ही का देव? कारण त्याने औषध कोणी निर्माण केलं? मी करताच नाहीये. मी या विश्वाचा करताच नाही. सगळं काही तोच करतोय. तुम्ही करता नाही हे लक्षात यावं लागेल तुम्हाला. नाही आम्ही एवढे औषध मारले, एवढे सगळे. तुम्ही जर करता समजत असताल तर पाप पुण्य तुमच्याकडे येतं. कुठलं कितीतरी अशा घटना घडतात. रस्त्याने चालल्यावर किती मुंग्या मारल्या, किती कीटक मारले. तर हे सगळा हिशोब आहे पहा. तर ज्या वेळेला चांगलं कळेल त्यावेळेला तुम्ही आता प्रत्येक व्यवहाराशी संबंध लावू शकता. वेदांत शास्त्र अभ्यासासाठी नाही, मगाशी सांगितल्याप्रमाणे ऍप्लिकेशन करून घेण्यासाठी. आणि हे ज्याने लावून घेतलं ना स्वतःशी, बस तो चालू जीवनात सुखच भोगला पाहिजे. त्याला ते वर्म कळालं पाहिजे ह्याच्यातलं. चला, तेव्हा आपले दृष्टांत आलेला आहे तो आता रज्जू सर्प. तेव्हा रज्जू सर्पाचा हा जो दृष्टांत फार सुंदर आहे आणि त्याची संगती फार सुंदर लागली. वेदांत शास्त्र संगती लावून सांगतं सगळं व्यवस्थित. तर पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान हे दोन्हीही मिथ्याच आहे. अनिर्वचनीय मिथ्या. अनिर्वचनीय याचा अर्थ बाद योग्य असा केलेला आहे. सांगा रज्जूपै चैतन्य अविद्येचा तमगुणाचा परिणाम सर्प आहे. आणि अंतकरण चैतन्य आश्रित अविद्येचा सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान. आता दोन भाग करायचे होते तुम्हाला, पदार्थाची उत्पत्ती आणि ज्ञानाची उत्पत्ती. ज्ञानाची उत्पत्ती अंतकरणाकडून आणि पदार्थाची उत्पत्ती बाहेरील रज्जूच्या ठिकाणी. मग रज्जूच्या ठिकाणी कशी? रज्जूपासून सर्प झाला का? नाही म्हटले. रज्जू उपही चैतन्याच्या आश्रित जे अविद्या, त्या अविद्येच्या तमांशाचा परिणाम. अशी मालिका आहे त्याच्यामध्ये. पहिल्यांदा रज्जू हा जड आहे असं म्हटलं होतं पाठीमागं. मग प्रत्येक पदार्थ तत्त पदार्थ चैतन्याने काय आहे? वेष्टलेला आहे, व्यापलेला आहे. म्हणून त्या रज्जूच्या ठिकाणी चैतन्य आहे. त्या चैतन्याच्या आश्रित अविद्या राहते. अविद्या रज्जूच्या आश्रित नाही राहिली. त्या चैतन्याच्या आश्रित असणारे अविद्या, त्या अविद्या तम सत्व आणि रज अशा पद्धतीचे. पदार्थ हा तमांशाचं कार्य असतो. रज्जू उपही चैतन्य आश्रित अविद्येच्या तमांशाचा परिणाम
सर्प आहे. आता ज्ञान सांगायचं तर ज्ञान कोणाला झालं? मला, म्हणजे प्रमात्याला. किंवा ब्रह्मज्ञान आहे. आता इथं प्रमात्याच्या ठिकाणी प्रमाज्ञान असतं. दोन्ही ज्ञान आहे, अविद्येने आणि अज्ञानाचे, अंतःकरणाचे, अशी दोन ज्ञानं असतात. जागृतीत जी ज्ञानं होतात ते अंतःकरण निष्ठ असतात, म्हणून ती ज्ञानं बाद योग्य नसतात. पण काही ज्ञानांचा बाद होतो, त्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. तर हे ब्रह्मज्ञान प्रमातेच्या आश्रितच आहे. इकडून अज्ञान त्याच्याच ठिकाणी आलं ना अज्ञान. त्याने पाहिल्यावर ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला त्यांनी रज्जूच्या ठिकाणी सर्प प्रतीती आली त्याला, त्यावेळेला तिथं ब्रह्मज्ञानाची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून ते ज्ञान कोणाला झालं? म्हणजे ते ज्ञान कोणाला झालेलं आहे? प्रमात्याला झालेलं आहे. मग त्याच्या अंतःकरणाकडून त्याचा विषय घ्यायला सुरुवात केली. कोणाला झालं तर म्हटले, कारण ज्ञान सगळे कुठे आहेत? अंतःकरण. अंतःकरण पदाचाच अर्थ होतो मन, बुद्धी, चित्त आणि म्हणून त्या बुद्धीला झालं. पण त्या बुद्धीला तिथं प्रकाशाचं सहकार्य नसल्यामुळे त्या सर्प प्रतीती आली. जर प्रकाश सहकारी असतं तर प्रमाज्ञान झालं असतं. प्रमाज्ञान कोणतं? रज्जूचं ज्ञान. रज्जूचं ज्ञान प्रमा आहे आणि सर्पाचं ज्ञान ब्रह्म आहे. लक्षात आलं ना? एक अधिष्ठानाचं ज्ञान प्रमा आहे आणि प्रमाज्ञान झालं असतं तर स्पष्ट रज्जूच भासला असता. पण तिथं भ्रमाने सर्प प्रतीती आली. इथे सुद्धा दोन अधिष्ठान आहेत सिद्धांतामध्ये, एक ब्रह्म आणि दुसरं जगत. जगत सर्पाच्या ठिकाणी धरायचं आणि ब्रह्म रज्जूच्या ठिकाणी धरायचं. ब्रह्माचं ज्ञान झाल्यावरती जगत प्रतीतीच येणार नाही, येणारच नाही. जगत प्रतीती येणार नाही. पण ते म्हटले मग शरीर तुम्ही घेतलंय हे अज्ञान कार्य असेपर्यंत प्रतीती येते, पण बाध योग्य येते. म्हणजे ब्रह्मवेत्याला जगत दिसतं पण ते बाध योग्य असतं. बाध योग्य म्हणजे त्याचा, जसा मी तुम्हाला त्याच्यासाठी दृष्टांत पाठीमागे दिला होता, गारुड्याचा दृष्टांत. गारुडी सापाचा खेळ करतो आणि त्याच्यावरच पैसे कमवतो. त्याच्याकडे काय ना पेटाऱ्यात साप आणलेले असतात ते, पण ते साप आहेत ते खुशाल अंगा खेळावर खेळवतो तो, किंवा असा सोडतो, असा धरतो, असा करतो. त्याला त्या सर्पाच्या पासून पैसे मिळतात. पण त्या सर्पाची त्यांनी काय केलेले असतात? विषारी दात काढून टाकलेले असतात. नाही तर त्याला चावणार नाही का? ते माणूस नाही का? ते माणूसच आहे, पण त्यांनी दातच काढून टाकला विषारी. फक्त त्याचा कोणता काय काढलं ते विषारी दात काढ, बस. त्याच्यामुळे सापाचा विषय संपला. तो साप म्हणून राहिलाच नाही, दिसायला साप राहिला. तसा जगत, या जगतातला विषारी दात कोणता असेल तर सत्यत्व. जगत सत्यत्वाचा दात. आणि तोच तुम्हाला लोभ सर्प डंखला करू काय, नाथ महाराज सांगतात तसं. स्वरूप मंदिरी होते मी एकली, माया सांज वेळ अविद्येचे वेळी, माझे तुझे चालता पावली, मोह भुजंगे धरली करांगोली, लोभ सर्प डंखला करू काय. सगळी रूपक केलीत बरं का संतांनी. पण आपल्याला त्या या जगताचं सत्यत्व भासणं हाच दोष आहे आपल्यामध्ये. ते सत्यत्व गेल्यावरती खुशाल प्रपंच करा म्हणण्यामध्ये काय राहील? कर्म. प्रारब्ध जसं असेल तसं, प्रारब्ध जिथे ठेवील तिथे राहावं लागेल तुम्हाला. पण मग त्याच्यात राहिला तरी तो मात्र त्या व्यवहाराशी संलग्न राहत नाही. हे श्रेष्ठत्व. चला, म्हणून पहा इथं काय म्हटलं होतं? अनिर्वचनीय ज्ञान हे अंतःकरणाकडून आणि पदार्थ हा बाहेरील रज्जू देशापासून उत्पन्न झालेला पहिला. रज्जोपही चैतन्याश्रित अविद्येच्या तमांशाचा परिणाम सर्प आणि अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्याश्रित अविद्येच्या सत्वांशाचा परिणाम सर्प ज्ञान आहे. आणि हे दोन्हीही खोटे आहे, मिथ्या आहे. सर्प आणि विषय हे युगपत उत्पन्न होतात आणि लिंबी. बरं, आता कसे उत्पन्न होतात? तर युगपत पदाचा अर्थ एकाच क्षणात ज्ञान आणि पदार्थ, आणि जातात सुद्धा एकाच क्षणात जातात, आगमाग जात नाही. पुढे ते एक दृष्टांत दिलाय कुंभाराचा. उपादान सांगा. उपादान सांगा. उपादानकार. चैतन्य रज्जू
रज्जुदी चैतन्य आश्रित अविद्ये ही सर्पदाकाची उपादान कारण आहे. कशाची? सर्पाधिकाची म्हणजे ज्ञानाची. पदार्थाची. आणि चैतन्य आश्रित अविद्या ज्ञानास उपादान कारण आहे. हा. चैतन्य आश्रित अविद्या ज्ञानास उपादान कारण आहे. अंतकरण उपय चैतन्य असतील आश्रित अविद्या. अंतकरण वृत्ती उपय चैतन्य हे उपादान सांगा. सांगा तुम्ही जोग साहेब सांगा. संपादीच्या भ्रमाच्या ठिकाणी शरीराच्या बाहेर असणारी अविद्या रज्जू उपय चैतन्य शरीराच्या बाहेर असणारी अविद्या. अविद्या ती सर्पाला उपादान कारण आहे. लक्षात आलं ना? शरीराच्या बाहेर असणारी अविद्या आणि शरीराच्या आत असणारी अविद्या. अविद्या दोन आल्या. एक अंतःकरणाच्या ठिकाणच्या असणारी अविद्या म्हणजे अंतःकरण उपहित चैतन्य आश्रित ते असणारी अविद्या आणि एक रज्जू उपहित चैतन्य आश्रित असणारी अविद्या. अशा दोन अविद्या. एका अविद्येने सर्प दाखवला आणि एका अविद्येने ज्ञानाची उत्पत्ती. लक्षात आलं? अंतकरण उपय इथं चैतन्य ब्लॅकबोर्ड असताना मोठा काढून दाखवला. अंतकरण उपय काय सोपं आहे. अंतकरण उपय चैतन्याचं तेव्हा असणं तिथं ब्लॅकबोर्ड केला काय ते इतका उंच केलाय की मला उंच काळ व्हावा लागला. तर नोटीस बोर्ड आहे. चला पुढे. अंतकरण उपय चैतन्य असली अविद्या ही ज्ञानाचे उपादान कारण आहे. हा. आता उपादान कारण म्हणजे त्यांनी व्याख्या दिलेली आहे, ज्याचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्याला त्याचं उपादान कारण असं म्हटलेलं आहे. आता उपादान कारण ज्याच्याशिवाय जे कार्य उत्पन्नच होत नाही आणि ज्याच्याशिवाय ते कार्य राहत नाही त्याला त्या कार्याचं उपादान कारण असं म्हणतात. दृष्टांत घटाचा. घटामधलं उपादान माती. मृतिका जर काढून घेतली तर घट राहणार नाही आणि मृतिकेशिवाय घट तयार होणार नाही. त्याला उपादान कारण म्हणतात. इथे उपादान कारण कोणतरी असलं पाहिजे ना.